हा आता चांगलं दिसतंय. गोरी दिसतेस आता तू, परत काळी दिसलीस. तू पण दिसते. हा पडदा खोल ना. ते वेळ आहे झोपायची. हो गोळ्या घ्यायच्यात. खायला कोणी सांगितलं एवढं लवकर मागवलंस कशाला मग? कोणाला माहिती होतं की एवढ्या लवकर तो जेवण आणून देईल? तो नुसता दर 5 मिनिटाला येऊन विचारतोय जेवणाचं. कळत नाही की 10:30 वाजता झाले आणि आमचं जेवण एवढं लवकर आलंय 10:30ला आणि आम्ही आता जेवण करतोय. तर आता आपण पोचलोय बोरीवेल या स्टेशनला है ना. ऑल आर बिझी इन देअर वर्क. ते लोक सगळे बिझी आहेत रील्स बनवण्यामध्ये. माझ्यामध्ये कोणाला इंटरेस्ट नाही आहे. मी आहे. हे बघा आम्ही स्टेशनला आलोय. मला कमेंट मध्ये सांगा मी कशी दिसते. मला माहिती आहे बेकार दिसते पण तरी सुद्धा चांगलंच लिहा. कधी पोचणार आहे आपण? संध्याकाळ 6-7 वाजता. आम्ही ना सकाळचे पहाटे तर आम्ही झोपलो नाही. पहाटे आम्ही झोपलोच नाही. ऍक्च्युली पहाटे येतच नाही. रात्रभर झोपलोच नाही आम्ही लोक. आणि 1:30चा आम्ही लोकांनी अलार्म लावलेला. ठीक आहे. आणि आम्ही गप्पा मारत होतो 12:30 वाजेपर्यंत. 1:30चा अलार्म लावला आणि मग आम्हाला पकडायची होती 3:30ची ट्रेन. सगळं पॅकिंग वगैरे 3:30ची ट्रेन पकडली. तिकडनं आम्ही आलो कुर्ल्याला. कुर्ल्यावरून मग आम्ही ही ट्रेन पकडली. आमची ट्रेन होती 6:55ची. बघितलं हाय कोणाला इम्पॉर्टन्स माझे घोडे पण चढतात. हे बघितलं. हा तर आम्ही लोक मग काय नाही मग थोडी मस्ती दंगा मस्ती वगैरे केली आणि मग झोपलो. आम्हाला 3 वरच्या सीट भेटल्यात. सो आम्हाला काही एन्जॉय वगैरे करायला भेटत नाहीये. आणि मग जेवण मागितलं होतं ऑर्डर केलेलं. जेवण आलं आमचं 10:30 वाजता नाश्त्याच्या टायमाला. आणि तेही असतं जेवणाला नाव ठेवू नये पण अजिबात चांगलं नव्हतं. तर आम्ही लोकांनी काही खाल्लं नाही. आजारी लोकांचे जेवण. हो म्हणजे आजारी लोकही चांगलं जेवतात माझ्या मते. असं जेवण होतं. भातही कच्चा होता. मग डाळमध्ये मीठच नव्हतं. मीठा प्रकारच नव्हता. कदाचित मीठ भेटत नसेल इथे. आणि मग काय नाही आता रील्स बनवायला आलोय. व्हिडिओ बनवायला आलोय. तुम्ही बघताय मला. हे बघा आमचं वेड्यांचं बाजार. तिला तर इंटरेस्टच नाही. जबरदस्ती करतोय. आम्ही लोक जेव्हा काढतो ना तेव्हा ती येते मध्ये मध्ये. आता मला शिकवली तर मी काय करू? आधी लय हाऊस मग त्यात पण. हा पहिला बोलायचं मला माझी रील काढा. मग आम्ही दोघे तिच्यापेक्षा जास्त चांगले दिसतो. मग ती कंटाळते आणि बोलते मला रीलच नाही काढायचं आहे. तर आता आम्ही भेटू तुम्हाला थोड्या वेळात. काहीतरी एक्साइटमेंटमध्ये काय एक्साइटमेंट चालू नाही. कंटाळा आला. एकटी ट्रेन आहे. आतमध्ये गारटलं इथे गरम होतं. आम्ही काय तुम्हाला माझा आवाज पण येणार नाही म्हणून मी काय बोलून करू. आता ट्रेनचा आवाज आहे. चला बाय. नंतर बोलतो.
कसं वाटतंय? मस्त, एकदम भारी, एक नंबर. जेवण कसं होतं? जेवण एकदम थर्ड क्लास होतं. जेवणाबद्दल विचारू नका. व्ह्यू पर्यंत होतं तिथपर्यंत ठीक होतं. सही वाटतं ना? हे आमचे रील स्टार आहेत. तर आता आम्ही आलो आहे, कुठे आलो आहे? कलबुर्गी. हां, कलबुर्गी या स्टेशनला आम्ही पोचलो आहे आणि आता इथे ना आम्हाला एक गाडी पिक करायला येते आणि पिक केल्यानंतर मे बी 1 hour 45 minutes असं समवट काहीतरी रोड डिस्टन्स आहे. तर लेट्स से आम्ही तिकडे गेल्यानंतर भेटू तुम्हाला. आम्ही खूप दमलो आहे, आम्हाला खूप झोप आली आहे. मलाच नाही, सगळ्यांनाच आली आहे. येते आम्ही सांबार मध्ये बुडवून, इडली सांबार मध्ये बुडवून खायचं ते. कामत हॉटेलमध्ये आम्ही आलो. आता पायावर तू स्टॅम्प करतेस, माझ्या शूज खराब होतील. कामत हॉटेलमध्ये आम्ही आलो. आता पायावर तू स्टॅम्प करतेस, माझ्या शूज खराब होतील. मला काय माहिती तुझे पाय. थंड पाहिजे का साधं? बिसलेरी थंड गार पाहिजे होती. थंड द्या. थंड साधेच आहे. नाहीतरी मिक्स किया. हॅलो. हां, तर आम्ही तर स्टेशन हॉटेलमध्ये आलो आहे खायला. तर बघू अजून आम्हाला अजून टाईम आहे तिथे पोचायला. जिथे आमचं डेस्टिनेशन आहे ना, जिथे आमचं काम आहे प्रॉपर, तिथे पोचायला आम्हाला अजून जवळजवळ 1 तास ना, 40 किलोमीटर्स आम्हाला लोकांना अजून जायचं आहे. 1 तासाच्या 2 तास लागणार आहेत आम्हाला लोकांना. बघू कसं होतं आमचा प्रवास, पुढचा प्रवास. माहीत नाही आता मी कधी जाऊ, कोणत्या वेळेवर जाऊ. तेव्हा जाऊ, तेव्हा काम. हां, 4चे लिटरली 4 o'clockला आम्ही लोक आलेलो. 4:30. आता वाजले 6:30. अजून आम्ही इकडे जात आणि आम्हाला अजून 2 तास प्रवास करायचा आहे. 2 तास लागणार आहे. 2 तास लागणार आहे. हो. क्यूट आलाय. बघू कधी पोचतोय, कंटाळा आलाय. तर आता वाजले 8 आणि आम्ही लोक ना घरी पोचलो आहे. तर मला ना इथे पिंपल येते, मला माहिती नाही का पेन होत्या मला. जाऊ दे, आता मी पोचलो आहे घरी. थोडं फ्रेश वगैरे मी ऑलरेडी झाली आहे. तर बघू उद्या दिवस कसा जातो आहे. 8 तर आम्हाला इथेच वाजले. लेट्स सी. आव ना. आम्ही लिटरली झोपेतून उठलो आहे फक्त आणि आलो. आम्हाला 6 o'clockला उठायचं होतं पण आम्ही उठलो नाही. वाजलेत 7, 8 किती वाजलेत ग? 8 पावणे 9 झालेत. पण चांगलं वाटतंय. चांगलं तर वाटतंय पण काय व्ह्यू नाही. व्ह्यू तुम्हाला दाखवू. झाड आहेत फक्त बघा. आता आम्ही चाललो आहे वरती टेरेसवरती. ओके, कोण झोपलं असेल तर दाखवते तुम्हाला. पण काल आम्ही एवढा प्रवास केला, सगळं केलं, पण आम्ही तुम्हाला सांगितलं नाही की मी इथे का आली आहे आणि मी प्रॉपर कुठे आली आहे ते तुम्हाला सांगितलं नाही. आता मी प्रॉपर आली आहे कर्नाटकामध्ये. ॲक्च्युली आम्ही आहोत मेकअप आर्टिस्ट. सो मेकअपची ऑर्डरसाठी आम्ही इथे आलेलो. सो बघूया आज आमचं काम आहे. आज आहे आणि उद्या आहे. 2 दिवस काम आहेत. हां, आपल्या इथे कोकणामध्ये
म्हणजे कोंबड्या वगैरे पाळले जातात, इथे डुकरं पाळले जातात. 1 मिनिट, दिसतंय का तुम्हाला? तो बघा, तो बघा, झूम करते. हा बघा, हा डुक्कर आहे. दिसला? ते तर भेटूया काय त्याला? कायच भेटणार तू त्याला? की डुकराला? कुत्रा जरा दिसतोय मला. चला जाऊया. सो आता आम्ही रेडी झालो आहे आणि ना आता मी चाललो आहे जिथे आमचं मेन काम आहे ना, तिथे आम्ही चाललो आहे. सो लेट्स सी, बघूया कसं जातो आहे दिवस. आम्ही चाललो आहे तिथे एंगेजमेंटला चाललो आहे. आता एंगेजमेंटच्या प्लेसवरती आम्ही लोक आहोत ब्राईड बरोबर. सो खूप दमायला झालं, खूप ऊन आहे, खूप भूक आहे तिथे. कारण का तिला भूक लागली आहे आणि तिला काय ॲक्च्युली ना आम्ही सकाळपासून बाहेर होतो आणि ना काही खायला नाही भेटलं. तडप रे, बारीक झालो भुकेला काय, कोण लक्षच देत नाही. कौतुकी तर काय बाबा, आज ड्रेस घातलाय तर ओ माय गॉड, 7वें आसमान. मजा ना? मग काय माझं नको एवढ्या लवकर, मला नाही करायचंय. नाही नको, राहू दे. अशी चांगली नाही दिसत आहे मी, मग कशाला उगाच. नाही माहिती आम्हाला अजून आम्ही किती रोड चालणार आहोत यार, कंटाळा आलाय. आम्ही नुसतेच चालतोय 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 बस. रोड नाही. हे कितवं डेस्टिनेशन आहे? हे कितवं हे? 4th 5 आहे ना? ही खाली आहे. व्हिडिओ काढते, व्हिडिओ कामात नाही गेलेली बाई, व्हिडिओ बनवते. मी व्हिडिओ बनवते युट्यूबवर टाकायला. ऐकत नाही बरोबर, कोणाचं ऐकत नाही. काय ऐकायचंय? हे गेलं, आता हे युट्यूबवर जाणार आहे. थँक्यू. खरं कोणाचं ऐकत नाही, ती फक्त नवऱ्याच ऐकते, बाकी सगळ्यांनी ओढवून टाकते. आणि मला चहासाठी खूप ओरडत राहते. चहा चांगला आहे का तुम्ही सांगा. चहावर वाल्यांनी कमेंट करा. चांगला असतो असं काय चहा लोकांना आहे. माझ्या बाजूनी आहेत. चहा देणार नाही. दिल मध्ये चुभलं माझ्या. तेच बोलते मी, चहा देणार नाही हे शक्य नाही. ते माझ्यावर तया खाणारे पण का देतात, मग पिणारे पितात. फटाकडे फोडतात सगळं झाल्यावर फटाकडे फोडतोय. ये बोल बोल बोल, कशी बोलीस बोल ना ग. बघ कशी कर. ठीक आहे तर बोल बोल, लवकर बोल, लवकर बोल. बाकी तर तुम्ही कंटिन्यू करा. हा मी कंटिन्यू करते. बोल. गाइस, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. इकडे बाळा, ये इकडे इकडे. हा मी व्हिडिओ काढू. बघ किती वरती बघ. भारी होतो, मीच घाबरली. गुड मॉर्निंग. आज आमचा आहे डे 3 आहे आणि ना तब्येत खराब झाली आहे.
खरोखर खूप खराब झाली. झाली नाही, करून घेतली. एक गप काय खराब केली. खाल्लं थम्सअप प्यायली. एक एक चमचा घेतलाय फक्त. म्हणजे लिटरली डोळे सुजले आहेत, घसा दुखतोय, त्रास होतोय खूप. तब्येत खराब. चाललोय आम्हाला नाही, आम्हाला नाही. हा पण इथे भारी वाटतं. ह्या रोडवर आहे ना असं 4 व्हीलर घ्यायची आणि जायचं फिरायला. खूप छान वाटतंय, खरंच खूप छान वाटतं. ऍक्च्युली आम्ही आलो चहा पियायला. घरी ते लोक पण सगळे झोपलेत, कोणाला माहिती नाही आम्ही लोक बाहेर आलोय. तुम्हाला पण दाखवते 1 मिनिट. मला खरं त्रास व्हायला लागलाय ना आता. आम्ही इथे आलो आहे कर्नाटकाला, कारण ना सगळं एकदम असं प्रॉपर मराठी बोलतात आणि सगळे म्हणजे वाटत नाही ना असं कर्नाटकासारखं. कोण अंडमुंड बोलतच नाही. बाबा आम्ही एक बोलतोय हा वा दिसला. आणि जिकडे तिकडे बघावं तिकडे ना हा हे आहेत अलग रूप बघितले. यार मी हिल्स घातले म्हणजे पाय दुखायला लागले माझे. होते तुला घालून बघ. नको राहू दे. बघ नाही घालून बघ. हे बघ हे तर बघ राहू दे ना होते. बारीक चलतात मिळली. अरे काय करत होती त्याला असं करायचं. अरे अरे ते परत चालू झालं. चल गाडीवाला कचरा निघालो. आहे ग मनावर घेतल्या ह्या लोकांनी गाडी कचऱ्या. म्हणजे लोक उठून पण कचरा द्यायला असं गाणं लावलं. आधी पण गेलेलो तिथे इथं दिल तुटला. का दिल तुटला. दिल तुटला नाही, चुभला. दिल मध्ये चुभलं माझ्या. दिल तुटला नाही माझा. काय झालं. कोणाला पाहिजे असेल तर बघ. लँग्वेज शिकायची असेल ना तर कौतुक या. कौतुक शिकवेल तुम्हाला. दिलला कसं चुभतं, कसं पुछतात ते येतं. आता ऍक्च्युली मी ते कर्नाटकाला आली ना, मग त्या लोकांना पण कळलं पाहिजे. प्रॉपर मराठी कसं कळेल त्या लोकांना, पण मराठीमध्ये बोलतोय ते कसं कळेल. म्हणून थोडं हिंदी मिक्स करायचं ताकी त्यांना पण समजेल की आपण काय बोलतोय, आपलं म्हणणं काय आहे. असं नाही ना आपण चालू झालो. जर आम्हा लोकांना कळलं असतं ना की आम्ही लोक आज जाणार आहोत. ॲक्च्युली आम्ही कालच निघतो रात्री, पण आमची तिकीट आहे ना कन्फर्म नाही झाली. तर आम्हा लोकांना जर कळलं असतं ना की आम्ही आज चाललोय तर आम्ही लोक आज अक्कलकोटला जाणार होतो रात्री. म्हणजे अक्कलकोटला गाडीमध्ये बसणार होतो आणि आज सकाळी दर्शन करून आज रिटर्न येणार होतो. आणि मग नंतर आज संध्याकाळची ट्रेन बघून आम्ही जाणार होतो असा विचार होता. पण आमचं ना थोडं तिकिटीचं उचनीच चालू होती. इकडे काही फिरण्यासारखं नाही आहे म्हणून मी विचार केला तिकडे जाऊ. पण डेफिनेटली कुठे ना कुठेतरी जाणार आहे, काहीतरी शोधणार. काल खूप भूतं भेटली आहेत. नाही मजाक नाही करत आहे, भूतांच्या स्टोरीज खूप कळल्या आणि मला आणि बोलते रात्री बाहेर असेल.